नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी 8 PM स्पेशल रिपोर्ट बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। लोकसभेमध्ये काल वक्फ सुधारणा विधेयक पास झालं आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं विरोधात मतदान केलं। त्यानंतर पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेवर सत्ताधाऱ्यांनी हिंदुत्व सोडल्याची टीका केली, तर जिन्नाही लाजवेल इतकी अमित शहांनी मुस्लिमांची बाजू घेतल्याचा निशाणा उद्धव ठाकरेंनी साधलाय। होऊया तर जिन्नाही लाजवेल अशी मुसलमानांची बाजू घेणारी भाषण ही खुद्द अमित शहापासून त्यांच्या सर्व मित्रपक्षांनी काल केलेली आहे। राहुल गांधींच्या सोबत राहिल्यामुळे उबाटाला सातत्याने वारंवार जिन्नांची आठवण येते। मध्यरात्री 2 वाजता लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक पास झालं, ज्यात उद्धव ठाकरेंच्या 9 खासदारांनी विरोधात मतदान केलंय आणि पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंनी अमित शहांसह भाजपला घेरलं। जिन्नांनाही लाजवेल असं मुस्लिमांचा कळवळा करणारं भाषण अमित शहांनी केलं। मग आता भाजपनं हिंदुत्व सोडले का अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली। वक्फ के नाम पर औने पौने दाम में संपत्तियों को 100 साल तक किराए पे देने वाले लोगों को पकड़ना है। वक्फ का जो पैसा होता है, इनकम जो गिरती जा रही है, जिसके माध्यम से माइनॉरिटी का विकास करना है, माइनॉरिटी को आगे बढ़ाना, इस्लाम धर्म की सारी धार्मिक संस्थाओं को पुख्ता करना, ये पैसा जो चोरी होता है ना, उसको पकड़ने का काम वक्फ बोर्ड वक्फ परिषद करे। मुस्लिम समाजाचा कळवळा आणणारी भाषण ही म्हणजे अतिशयोक्ती करायची झाली तर जिन्नाही लाजवेल अशी मुसलमानांची बाजू घेणारी भाषण ही खुद्द अमित शहापासून त्यांच्या सर्व मित्रपक्षांनी काल केलेली आहे। मग हे बिल नेमकं मुस्लिमांच्या विरोधात आहे का मुस्लिमांच्या बाजूने आहे? जर मुस्लिमांच्या बाजूने असेल तर त्याला विरोध करणारे आम्ही हे हिंदुत्व सोडणारे कसे? कारण मुसलमानांची ज्या पद्धतीने तुम्ही काल बाजू मांडले की गरीब मुसलमान को ये होगा, मुस्लिम महिलाओं को ये करेंगे, अमुक करेंगे, तमुक करेंगे, पण हिंदुत्व आम्ही सोडलं का तुम्ही सोडलं? सारखं सातत्याने राहुल गांधी यांची सावली मिळाल्यामुळे, राहुल गांधींच्या सोबत राहिल्यामुळे उबाटाला सातत्याने वारंवार जिन्नांची आठवण येते, वारंवार जिन्नांची आठवण येते। हे दुर्दैव आहे आणि म्हणून आज जी पत्रकार परिषद घेतली त्यांच्या निर्णयाचं समर्थन करण्यासाठी खरं म्हणजे स्वतःची आबरू काढून घेण्यासारखा। ज्या पद्धतीने विरोध केला आहे तो या महाराष्ट्राचा अपमान आहे, देशाचाही अपमान आहे। जिल्ह्यामधले खासदार लोकांना नक्की वाटेल की आमची चूक झाली, आम्ही उद्धव ठाकरेंना जे मतदान केलं मशालवर हे चूक झाली आहे असं जनतेला वाटेल आणि जनता आता पुन्हा उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला निवडून देणार नाही। लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयकाच्या चर्चेवेळी ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत आणि शिंदेचे खासदार श्रीकांत शिंदे आमने सामने आले। श्रीकांत शिंदेंनी हिंदुत्व सोडण्यावरून दिवसलं, त्यावरून पुन्हा गद्दार बाडगे म्हणत उद्धव ठाकरेंनी तुमच्याच बाजूला मुस्लिमांची तारीफ सुरू होती तेव्हा कुठं शेपट्या घातल्या होत्या असा हल्लाबोल केला। जर आम्ही हिंदुत्व सोडलं असं कोणाचं म्हणणं असेल, काही बाडग्यांचं म्हणणं आहे असं की आम्ही हिंदुत्व सोडले, त्यांना गद्दार जे गाणं गाजलं गद्दार, त्या गद्दारांचं म्हणणं जर का असेल की आम्ही हिंदुत्व सोडलं, मग काल तुमच्या आजूबाजूला जी मुसलमानांची तारीफ चालली होती तेव्हा तुमच्या शेपट्या कुठे गेल्या होत्या? तेव्हा तुम्ही काय सोडलं होतं? लाज सोडली होती, लज्जा सोडली होती का? तुम्ही बोलला नाही की आम्ही बाळासाहेबांचे विचार मानणार आहेत, आम्हाला हे मान्य नाहीये, ही तुमची त्यांची चाललेली भलामण आहे, हे लांगुल चालन आहे, हे आम्ही मान्य करू शकत नाही, म्हणून आम्ही यातून बाहेर पडतो। का बोलला नाही तुम्ही? खऱ्या अर्थाने हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार कायमचे त्यांनी सोडलं हे शिक्कामोर्तब झालेलं आहे। मतं घेतल्यानंतर ते हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम हे उबाटा करते आहे, हे दोन्ही समाजाला कळलेलं आहे आणि त्यामुळे हे घरकाना घाटका अशी परिस्थिती त्यांची झालेली आहे। वक्फ सुधारणा विधेयकावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वक्फ आणि वक्फ बोर्ड या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असल्याचं म्हटलंय। वक्फ म्हणजे अल्लाहच्या नावानं अर्पण केलेली वस्तू किंवा देणगी, कोणतीही मुस्लिम व्यक्ती वक्फ अर्थात दान करू शकते आणि वक्फमध्ये गैर मुस्लिम अर्थात हिंदू किंवा इतर धर्मीय येणार नाही, हे अमित शहा म्हणालेत। सोप्या शब्दात सांगायचं झालं, हिंदू वक्फ किंवा देणगी देऊ शकत नाही आणि वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक जे आणलंय त्यात 2 गैर मुस्लिम सदस्यांचा समावेश बंधनकारक आहे। फिर चैरिटी कमिश्नर हिंदू होगा तो वो क्रिश्चियनों के ट्रस्ट का कैसे देखरेख करेगा? चैरिटी कमिश्नर क्रिश्चियन होगा तो जैनियों के और हिंदुओं के ट्रस्ट का कैसे देखरेख करेगा? अब बताओ कि सारे ट्रस्ट के चैरिटी कमिश्नर अलग अलग देश तोड़ दोगे आप लोग।
तोड़ दोगे। देश भर के मुसलमान भाइयों बहनों को कहना चाहता हूं, आपके वक्फ में एक भी नॉन मुस्लिम नहीं आएगा। ये एक्ट में ऐसा कोई प्रावधान नहीं। मगर जो वक्फ बोर्ड है और वक्फ परिषद है, उसका काम क्या है? वक्फ की संपत्तियां मान्यवर बेच खाने वाले लोगों को पकड़कर इसके बाहर निकालने का। तर राहुल गांधींनी चीनच्या जमिनीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधलाय। चीननं कब्जा केलेली 4000 किलोमीटरची जमीन परत कधी घेणार असा सवाल राहुल गांधींनी केला। Is what exactly is happening to this territory? 4000 किलोमीटर हैं, 4000 किलोमीटर चाइना ने ले लिए हैं और हमारे फॉरेन सेक्रेटरी उनके एम्बेसडर के साथ केक काट रहे। 20 जवान शहीद हुए थे, उनकी शहादत की सेलिब्रेशन हो रही है केक काटकर। अब हम नॉर्मलसी के खिलाफ नहीं हैं, मगर नॉर्मलसी से पहले स्टेटस को होना चाहिए। हमारी जमीन हमें वापस मिलनी चाहिए। वी शुड गेट आवर लैंड बैक। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेत। तिसऱ्या कार्यकाळातही त्यांनी मोठ्या निर्णयांची मालिका सुरूच ठेवली। 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदी, 1 जुलै 2017 रोजी जीएसटी, 1 ऑगस्ट 2019 रोजी 3 तलाक कायदा, 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू काश्मीरमधून कलम 370 आणि 35A हटवलं। 11 डिसेंबर 2019ला नागरिकत्व सुधारणा CAA कायदा आणला आणि आता वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेत पास झालंय। वक्फ बोर्डाकडे असलेल्या जमिनीवर सरकारचा डोळा असल्याचा आरोप विरोधकांचा आहे। तर 9.4 लाख एकर जमीन असतानाही नाममात्र उत्पन्न आणि वक्फ बोर्डाच्या घोषणेनं कोणतीही जमीन वक्फची होणार नाही। तसंच दान मिळालेल्या जमिनी विकणाऱ्यांना पकडण्याचं काम नव्या विधेयकातून होईल असं सरकारचं म्हणणं आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।